निवडून आले नाही. सावंत पडले पुन्हा निवडून आले नाही. निलेश राणे पडले, एकदा नव्हे दोनदा पडले, निवडून आले नाही. आता राणे कसे निवडून येणार? येणार? येऊ शकत नाही. तेव्हा आपल्याला विनायक राऊतांना निवडून आणायचंच आहे, पण या वेळेला अशा रीतीने निवडून आणायचं आहे की समोरच्या माणसाला पूर्णपणे घरात बसवायसाठी त्याचं डिपॉझिट जप्त करायचं आहे. 2.5 ते 3 लाख मतं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पडली पाहिजेत. आणि एक गोष्ट सांगतो, आता जो काँग्रेसने जाहीरनामा दिलेला आहे आणि शिवसेनेचाही जाहीरनामा आहे, त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे महिलांना सगळ्यात महत्वाचं स्थान दिलेलं आहे. प्रत्येक कुटुंबातली गरीब महिला, एका महिलेला वर्षाला 1 लाख रुपये तिच्या घरामध्ये जाणार आहेत. महिलांना तुम्ही टाळी वाजवा, केवढी मोठी गोष्ट आहे. कारण तुम्ही बाहेरही काम करता आणि घरामध्ये गेल्यावर तुम्हालाच काम करावं लागतं. नवरा काय करत नाही, पेपर वाचत बसतो. याची जाण राहुलजींना आली आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना सबळ करणं हा महत्वाचा भाग आहे. समाजामध्ये रोज फूट पाडता, रोज तेवढंच काम. पहिल्यांदा म्हणाले आता हे काँग्रेसचे लोक काय करणार आहेत, तर महिलांचे दागिने गरिबांना वाटून टाकणार आहेत. आता म्हणतात म्हशी वाटून टाकणार आहेत, म्हशी. आता यांना म्हशी कुठून आठवल्या माहिती नाही. अशीर कशी ही म्हशी. तर एक लक्षात घ्या, आत्ताच्या घडीला आपली निवडणूक जी आहे त्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे एकही मुद्दा नाही हे लक्षात घ्या. ते बोलतात स्वतःच्या जाहीरनाम्यावर, ते बोलतात का? कारण त्या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यासारखं काही नाही. त्या जाहीरनाम्यामध्ये एकच गोष्ट आहे, अदानीला सगळं कसं काय द्यायचं, अंबानीला सगळं काय कसं द्यायचं, हेच आहे. गरिबांसाठी काही नाही, त्यामुळे ते बोलू शकत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1% लोकांच्या हातामध्ये या देशाचं 40% धन आहे. 40%. बेकारी रोज वाढत गेलेली आहे. यांच्या काळामध्ये आता बेकारी किती आहे माहितीये का? 4 कोटी लोक बेकार आहेत. आपण आपलं सत्ता आल्यानंतर राहुलजी एक गोष्ट करणार आहेत, जे जे डिप्लोमा होल्डर असतील, जे जे ग्रॅज्युएट असतील, त्यांना अप्रेंटिसशिप देऊन त्यांना कामाला लावणार आहेत, त्यांना नोकऱ्या देणार आहेत. त्यांना पाठवलं पाहिजे ना. त्यांना जर पाठवायचं असेल तर घराघरामध्ये जा. त्यांच्याकडे मुद्दे काही नाहीत. कोकणामध्ये सांगण्यासारखं काही नाही. काय कोकणामध्ये हिंदू मुसलमान, आदित्यजी कोकणामध्ये हिंदू मुसलमान प्रश्नच नाही. आमच्या गावचं मंदिर हे आम्ही असं समजतो आमचं मंदिर आहे. आमच्या गावची मस्जिद ही आमच्या मस्जिद आहे, ती हिंदूची मुसलमानांची असं मी बघत नाही. आम्ही कोकणामध्ये आधीच एकत्र आहोत. ते मोदींनी कितीही प्रयत्न केले तरी इथे हिंदू मुसलमान प्रश्न निर्माण होणार नाही. आणि मी इथे सांगू इच्छितो की ज्यांना जे लोक पैसे घेऊन तिकडे फोडलं, पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या विरोधी लोकांना राग आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, उद्धवजींची प्रतिमा इतकी जबरदस्त झालेली आहे की आता एका बाजूला उद्धवजींच्या विरोधामध्ये बोलत होते, आता उद्धवजींची तारीफ करायला लागले. आता उद्धवजीचे पाय धरायला लागले, पाय. ते म्हणतात उद्धवजी जर परत येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू. अरे तुमच्या बरोबर आता कशाला येतील? त्यांनी पाहिलंय तुमची वृत्ती, त्याने संपवलंय. आता तुमच्या बरोबर येण्याचा प्रश्न नाही. आता खऱ्या अर्थानं इंडिया ब्लॉक, इंडिया अलायन्स याचंच सरकार येणार. आणि हे सरकार आल्यानंतर काय होणार लक्षात घ्या. राऊतजी एक गोष्ट तुम्हाला करावी लागणार आहे, ती म्हणजे सरकार आल्याबरोबर नव्हे तर आपलं मोठ्या प्रमाणात लोक निवडून येतील आणि सरकार येणार असं पाहिल्यानंतर मोदी आणि शाह या देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही जरा लक्ष ठेवा, फार लक्ष ठेवणं आवश्यक आहे. कारण यांच्याकडे आता मुद्दा नाही. यांच्या 2 मोदी आधीच गेले ना, माहिती आहे ना तुम्हाला. हा 3रा मोदी कधी जाईल काय
पत्ता लागणार नाही. कारण सगळे मोठ्या प्रमाणामध्ये 1,00,000 करोड रुपये आता इलेक्शनसाठी खर्च केले झालेले आहेत. तुमच्या आमच्या खिशातून काढलेले जे छोट्या छोट्या लोकांच्या खिशातून काढलेला प्रधानमंत्री निधी त्याचा हिशोब नाही, इलेक्शन बॉन्डचा हिशोब नाही, ते सगळे हिशोब तुम्हाला काढावे लागतील. काढणार ना. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, राणे साहेब मंत्री होते ना, काय केलं? सिंधुदुर्गात नाही केलं, इथे करण्याचा प्रश्नच नाही, काही केलं नाही. आणि ते राज्यसभेवर होते, त्यांना ही बाब नको म्हणून याने बीजेपीच्या लोकांनी मुद्दाम होऊन, त्यांना माहिती आहे की इथे निवडून येणं शक्य नाही, कारण इथे कोण आहेत? राऊत आहेत. तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. एकदा मी ते दिल्लीतून येत होतो आणि मला माझ्या बाजूला ते होते. मी म्हटलं काय कसं काय काय करणार आहात? नाही म्हटलं, मी याला उतरलो एअरपोर्टला की मी लगेच ट्रेन पकडून कोकणात जाणार आहे. गावागावात हा खासदार गेला, गावागावात कुणी जात नाही, लक्षात घ्या. आणि हा खासदार आपला आहे, आपल्या घरचा माणूस आहे, आपल्या कुटुंबातला आहे, त्याला विसरायचं नाही. आणि मशाल लक्षात घ्या, उद्धवजींनी मशाल का घेतली? उद्धवजींनी मशाल अशासाठी घेतली कारण महाराष्ट्रामध्ये काळोख निर्माण झालेला आहे, प्रकाशासाठी मशाल आलेली आहे. आणि ही मशाल लक्षात ठेवा, लोकांना सांगा तीर कामता नाही, मशाल आहे. आणि मशालीचं बटन दाबायचं आहे आणि त्यांना निवडून द्यायचं आहे. जय हिंद, जय भारत, जय भीम. या निवडणुकीचे उमेदवार आदरणीय विनायक राऊत साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते, युवा सेनेचे अध्यक्ष, माजी मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे, आदित्यजी सन्माननीय रमेशभाई कदम, सन्माननीय अविनाशजी लाड, सन्माननीय प्रकाश शेठ बने, आमचे आम आदमीचे सन्माननीय दीपक साळवी भाई, माझे आदरणीय हुसेनभाई दलवाई, उपस्थित सर्व पत्रकार आणि मतदार बंधू भगिनींनो, आदित्यजी, आज आपण या ठिकाणी येत असतानाच या चिपळूण वासियांनी ज्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत केलेलं आहे, त्याच संख्येने, त्याच जिद्दीने, त्याच उत्साहाने आज संपूर्ण चिपळूण वासीय, इंडिया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या स्वागतासाठीच आणि त्याचबरोबर आपल्या मशाल चिन्हाचा 1001% विजय निश्चित करून देण्यासाठी आज या ठिकाणी कटिबद्ध झालेले आहेत. खास करून मी आभार मानेन आमच्या इंडिया आघाडीच्या सर्वच पुरुष पदाधिकाऱ्यांचं, पण त्याहीपेक्षा माझ्या महिला पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार मानेन की मागच्या संपूर्ण निवडणुकीच्या कालावधीमध्ये आणि खास करून आदित्य साहेबांच्या आजच्या सभेचं औचित्य साधून या पद्धतीने उन्हातानाची पर्वा न करता, लग्न सराईचे दिवस आहेत त्याची पर्वा न करता संपूर्ण प्रचारामध्ये जी आघाडी घेतलेली आहे त्याबद्दल महिला आघाडीचं मनापासून आभार मानतो. अर्थात पुरुष आघाडीचं सुद्धा आभार आहेच, परंतु आदित्यजी ह्या चिपळूण म्हणजे माझ्या मतदारसंघातलं पहिलं माझं परिवाराचा हा तालुका आहे, शहर आहे. तसं चिपळूण हे मध्यवर्ती शहर आहे, परंतु दुर्दैवाने मागचे अनेक वर्ष चिपळूण म्हणजे दरवर्षी पावसाळ्यामध्ये पुरामध्ये ही चिपळूण बाजारपेठ उद्ध्वस्त होणं, व्यापाऱ्यांचं नुकसान होणं, हे असे अनेक दरवर्षीचा हा एक पद्धत होती. दुर्दैवाने 2018-19ला जो महापूर आला त्यामुळे सुद्धा अख्खा महाराष्ट्र चिपळूणवासियांसाठी धावून येत असतानाच माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते,
आपणही मंत्री होता, आदरणीय नाना पटोले साहेब, आदरणीय शरद पवार साहेब हे सुद्धा ह्या चिपळूणवासियांसाठी ज्या पद्धतीने धावून आले आणि चिपळूणवासियांना आधार देण्याचं काम केलं, त्यामुळे चिपळूणवासी मशालीच्या बरोबर नक्की ठामपणे उभे राहणारच आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही. परंतु अजूनही त्यावेळेला सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धव साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे आपल्या वशिष्ठी नदी असेल किंवा शिव नदी असेल, ही गाळमुक्त करण्याचा प्रयत्न केला. बहुतांशी गाळ काढला गेला, पण त्यानंतर मात्र अजून एक जे संकट आहे चिपळूण शहरावर, ब्ल्यू लाईन, येलो लाईन, रेड लाईन, या लाईनीमध्ये हे आमचे शहरवासी फसलेले आहेत. आणि त्यामुळे भविष्यामध्ये पुन्हा तुम्ही मंत्री झाल्यानंतर राज्यामध्ये आपल्याला चिपळूण शहराची आता खूप मोठ्या प्रमाणात वाटचाल होत चाललेली आहे, वाढत चाललेलं आहे. आताच आपले प्रशांतजी यादव आहेत, एक चांगले उद्योजक म्हणून त्यांनी दुग्ध म्हणजे मिल्क इंडस्ट्रीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आमचे रमेशभाई आहेत, अविनाशजी आहेत, हुसेनभाई आहेत, या सगळ्यांच्याच प्रयत्नातून या चिपळूण शहराचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यासाठी चिपळूण शहराची वाढ होण्याची अपेक्षा आहे. पण ही ब्ल्यू लाईन जी आहे, या ब्ल्यू लाईन पासून चिपळूण शहर मुक्त करावं यासाठी मी प्रयत्न चालू केले होते. आपणही त्यावेळेला एक मीटिंग घेतली होती आपल्या कारकिर्दीमध्ये, पण दुर्दैवाने या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आपल्या उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावर उतरवलं, आपल्याला मंत्रिपदापासून दूर जावं लागलं आणि आपण सुरू केलेले प्रयत्न अर्धवट राहिलेले आहेत. परंतु भैरीबुवाची कृपा तर आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच, आणि त्यानंतर त्या मंत्रिमंडळाकडून राज्यामध्ये सुद्धा जे मंत्रिमंडळ येईल त्यामध्ये सुद्धा राहिलेले जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोतच. साहेब, कोकणामध्ये रोजगार हा एक प्रश्न आहे. आपण पर्यटन मंत्री असताना कोकणातल्या अनेक पर्यटन क्षेत्राला एक प्रोत्साहित करण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं होतं. अगदी परशुराम घाटापासून ते अगदी दोडामार्ग पर्यंतचे जेवढे घाट माथ्याचे रस्ते आहेत त्यासाठी सुद्धा पर्यटनाच्या क्षेत्रातून अधिकाधिक प्रोजेक्ट आणणं आणि स्वयंरोजगाराची निर्मिती करून पर्यटनाच्या माध्यमातून एक स्वतःचा आर्थिक स्तर उंचावणं यासाठी आपण जेवढे प्रोजेक्ट मंजूर केले होते, दुर्दैवाने त्यानंतर आलेलं जे सरकार त्याने त्याला स्थगिती दिली. आम्ही भांडलो, त्यानंतर काही प्रोजेक्ट सुरू झाले, पण या कोकणातलं जे पर्यटन आहे, या कोकणातल्या पर्यटकांना वाव देण्यासाठी आणि पर्यटनाला शाश्वत आधार देण्यासाठी मी माझ्या वचननाम्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स या दोन संस्थांची मागणी, इन्स्टिट्यूटची मागणी केलेली आहे. आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे भविष्यामध्ये प्रस्ताव गेले तर कोकणामध्ये पर्यटनाला एक चांगला दर्जा मिळेल अशी मला खात्री आहे. साहेब, या चिपळूण पासून खऱ्या अर्थाने हे माझ्या मतदारसंघातली कोकण रेल्वे म्हणजे माझ्या मतदारसंघातलं पहिलं स्टेशन, ही जी कोकण रेल्वे जी आहे ही प्राध्यापक मधु दंडवते साहेबांची देणगी आहे. आणि ही कोकण रेल्वे खऱ्या अर्थाने जर प्रॉफिटमध्ये आणायची झाली, खऱ्या अर्थाने त्याचं दुपदरीकरण करून जर कोकणला त्याचा फायदा करून द्यायचा झाला तर ह्या कोकण रेल्वेचं विलिनीकरण भारतीय रेल्वेमध्ये करण्याची आवश्यकता आहे. मागचे 1.5 वर्ष ही मागणी मी लावून धरलेली आहे. आज देशातल्या 58 ट्रेन एका सिंगल ट्रॅकवरून चालणारी कोकण रेल्वे आहे. म्हणून मी मागणी साहेब अशी केलेली आहे, कोकण झोन स्वतंत्र ठेवून कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये मर्जिंग करावं, जेणेकरून भारतीय अर्थसंकल्पातून कोकण रेल्वेला जर फंडिंग झालं तर लवकरच कोकण रेल्वेचं दुपदरीकरण करण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकतो. सुदैवाने माझ्या मागणीला रेल्वे मंत्री महोदयांनी पाठिंबा दिला. सगळ्या राज्य सरकारनं पत्र लिहिली, सर्व राज्य सरकारने प्रतिसाद दिला. पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये बसलेले गद्दारांचं सरकार भारतीय रेल्वेने 3 वेळेला पत्र पाठवून सुद्धा केंद्राच्या या प्रस्तावाला
अद्याप साधी उत्तर सुद्धा दिलेलं नाही, पत्राची पोच सुद्धा दिलेली नाही. आणि म्हणून कोकण रेल्वेच्या विकासाच्या आड पर्यायाने कोकणवासियांच्या हिताच्या आड कोकणवासियांची मागणी कचऱ्याच्या टोपलीत टाकणाऱ्या महाराष्ट्रातल्या गद्दार सरकारला जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग होय, ज्या वेळेला नितीन गडकरी साहेब पहिले या खात्याचे मंत्री झाले त्यावेळेला त्या राष्ट्रपती भवनवर पहिल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला तातडीने आणि प्राधान्याने तुम्ही निधी द्या, मार्गी लावा, ही मागणी जर कोणी केली असेल तर ती आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर होते ते माननीय शरद पवार साहेब. या दोघांनी मागणी केली, नितीन गडकरी साहेबांनी निधी दिला. पण दुर्दैवाने या भारतीय जनता पक्षाचे जे स्वतःचे लागेबांधे असलेले जे ठेकेदार आहेत त्यांची नियुक्ती केल्यामुळे आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था झाली. साहेब, हा मार्ग पूर्ण करून घेण्यासाठी एकटा विनायक राऊत खासदार म्हणून जेवढा प्रयत्न करतोय बाकी कोणी करत नाही. हे इल्लू टिल्लू पिल्लू येत आहेत त्यानंतर त्याचा पत्ताच नाही होत. आणि म्हणून केवळ आणि केवळ दादागिरी, दपटशाही, दांडगाई, तलवारी अशा पद्धतीचं भांडवल घेऊन ज्या वेळेला माझ्या समोरचे उमेदवार नारायण राणे या कोकणामध्ये येतात त्यावेळेला कोकणवासियांना राडेबाज विकृती या कोकणामध्ये आणायची नाहीये. आज आपले भास्कर शेठ जाधव माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराला गेलेले आहेत. आणि म्हणून आजच्या या त्या वेळेला ज्या वेळेला ह्या म्हणजे फुंकणाऱ्या त्याच्या एका नेत्याने ज्या पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने राडेबाज विकृती या चिपळूण शहरामध्ये केलेल्या आहे. आमचे संदीप सावंत आहेत, भरल्या ताटावरून त्यांना उचललं आणि इथून मारत मुंबईपर्यंत नेलं. का तर आपल्या आजारी असलेल्या आईला डॉक्टरकडे घेऊन गेले, त्यांच्या मीटिंग मध्ये गेले नाही म्हणून संदीप सावंतांची पाठ सोलून काढली. नवी मुंबईच्या खाडी पुलावर त्यांची गाडी उभी केली आणि त्या खाडीत ते फेकणार होते त्यांना. परंतु साईबाबांच्या कृपेने संदीप सावंतांना जीवदान मिळालं, वाचले आणि ते आज शिवसेनेमध्ये आलेले आहेत. संदीप सावंतांसारख्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहणार आहोत. आणि शेवटी एकच सांगतो की आजपर्यंत विनायक राऊत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत सेवक, आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा निष्ठावंत शिलेदार, मातोश्रीचा भक्त आणि आदित्यजी ठाकरेंसारख्या एका जबरदस्त ताकदवान नेत्यांचा एक मार्गदर्शन घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या कोकणच्या भूमीची सेवा प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न केलेला आहे. 100% निधी खर्च करत असतानाच आज कोकणातला जो प्रश्न आहे काजू उत्पादकांचा, हा काजू उत्पादकांचा प्रश्न मी लोकसभेमध्ये सातत्याने मागची 2 वर्ष मांडतोय. काजूला हमीभाव मिळालाच पाहिजे. गोव्याला काजूला हमीभाव मिळतोय, आपल्याला मिळत नाही. काजूचं उत्पादन 15% पेक्षा कमी झालं तर काजूचा दुष्काळ जाहीर करा, ही मागणी मी संसदेमध्ये अधिनियम 377 अन्वय केलेले आहे. हा त्याचा पुरावा आहे. त्यामुळे काजू असेल, आंबा असेल, रोजगार असेल, पर्यटन असेल, एक प्रामाणिकपणे कोकणचा भूमिपुत्र म्हणून कोकणवासियांची सेवा चाकरी करण्याचा प्रयत्न करतो. सत्तेचा माज नाही, पण हरिकीर्तन असेल, भजन कीर्तन असेल, देवाधर्मात समोर लोटांगण घालण्याचं असेल, त्याचं दर्शन घेऊन पुढे चालण्याचा प्रयत्न विनायक राऊतने सातत्याने केलेला आहे. आणि मला अभिमान आहे माननीय बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी, आदित्यजी तुम्ही जो विश्वास विनायक राऊतवर ठेवलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पुढच्या टर्म मध्ये सुद्धा करेनच. जोपर्यंत या शरीरामध्ये राम आहे तोपर्यंत विनायक राऊत भगवा आणि उद्धवजी ठाकरेंचाच शिलेदार, मातोश्रीचा सेवक म्हणून राहण्याचा भाग्य आम्हाला मिळालेलं आहे. आणि म्हणून स्वार्थासाठी खोके घेणं ही बेईमानी विनायक राऊतच्या शरीरामध्ये विचारामध्ये कधी भिनणार नाही. आणि म्हणून आज आपल्या समोर आदित्यजी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या साक्षीने एकच प्रार्थना करतो, मागच्या 10 वर्षामध्ये जो आशीर्वाद कोकणवासियांनी दिला, जो आशीर्वाद
कोकणातल्या देवदेवतांनी दिला, जो आशीर्वाद हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध या सर्व स्तरातील सगळ्या कोकणवासियांनी दिला, तोच आशीर्वाद भविष्यामध्ये सुद्धा द्या ही प्रार्थना करतो. आणि मशाल रूपी चिन्हावर माझं चिन्ह 3ऱ्या क्रमांकावर आहे. यानं समोरासमोर येऊन वैचारिक किंवा निवडणुकीमध्ये लढण्याची ताकद ज्यांच्यामध्ये नाही त्यांनी कोणतरी डुप्लिकेट आणून उभा केलेला आहे. पण विनायक भाऊराव राऊत हा लोकांच्या हृदयामध्ये आहे, लोकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे मला नक्की खात्री आहे आपण ही सेवा करण्याची संधी मला द्याल, म्हणून पुन्हा एकदा मशाल रूपी आशीर्वाद मागतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय, सकाळी 10 वाजल्यापासून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. मी आदरणीय शिवसेना नेते, युवासेने नेते आदरणीय ठाकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. जय महाराष्ट्र. आत्ताच बस 4 जून बुकिंग आत्ताच करून ठेवा. आत्ताच ऐकत असताना विनायक राऊत साहेबांचं ऐकत होतो मी, भावी खासदारांचं ऐकत होतो मी, आणि बोलता बोलता त्यांनी सांगितलं की मला तिथे एक डुप्लिकेट नावाचं कोणतरी उभं केलेलं आहे समोरून. राऊत साहेब हे सगळीकडे त्यांनी केलेलं आहे. मग दक्षिण मुंबईत असो, अनेक वेगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या मतदारसंघात असो, जिथूनही महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत, तिथे या भाजपवाल्यांनी असे लोक देऊन ठेवलेत जे डुप्लिकेट नावाचे आहेत, चिन्ह जवळची जवळ दिलेले आहेत. म्हणजे जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांची काँग्रेस असेल तर तिथे त्यांना बरोबर तुतारीच्या जवळच अजून एक वेगळी तुतारीचा एक प्रयत्न केलेला आहे. जरा हा थोडा एक कुठचा तरी स्पीकर चालू करा ना, म्हणजे मला ऐकू येईल. पण हे सगळं होत असताना गंमत अशी आहे की डुप्लिकेट नावाचे लोक उभे करूनही ह्यांची काही मतं ह्यांना मिळत नाहीत. भाजपवाले जिंकत नाहीत ना एनडीए जिंकत आहे. आणि म्हणून आपल्याला हे बाहेरचे लोक आता येऊन शिकवायला लागलेत असली सेना कोण, नकली सेना कोण, असली राष्ट्रवादी कोण, नकली राष्ट्रवादी कोण. म्हणून तुम्ही एका वेळी तुम्ही आम्हाला येऊन बोलता तुम्ही नकली आहात, तुम्ही खोटे आहात, तुम्ही हे सोडलं आणि तुम्ही ते सोडलं. हे सगळं ठीक आहे, तुम्ही हिंमतच सोडली, तुम्ही आमच्या समोर डुप्लिकेट नावं उभे करायला लागलेत. तुमची काय ताकद आहे देशभरात? आज देशात जे चित्र उभं राहायला लागलेलं आहे, प्रत्येक मतदारसंघ मी पाहत आहे, महाराष्ट्रातून जवळच पाहत आहे, पण देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आपण पाहतो बदल हा घडत आहे, परिवर्तन हे होणार. आणि 4 जूनला आपलं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार, हे आता ठामपणे आपल्याला कळायला लागलेलं आहे. 2 महिन्यापूर्वी आपण कदाचित ह्यांची भाषणं ऐकत असताना, ह्यांची ऍडव्हर्टाईज बघत असताना ते इंडिया शायनिंग सारखं विकसित भारत चालू केलेलं आहे यांनी. आणि मग वेगळा एक नारा दिला होता, अब की बार 400 पार. 400 पार 400 पार पहिले 1-2 आठवडे आपण ऐकलं, आणि ते 400 पार आता गायब झालेलं आहे. मग आलं मोदी सरकार, ते गायब झालं. मग येणार भाजपा सरकार, ते गायब झालं. आता आलेले हे एनडीए सरकारवर. म्हणजे तुम्ही विचार करा, आज देशात परिस्थिती अशी आहे भाजपाची, 400 पार करायला 300 तर पार करायला लागतील, 300 पार करायला 250 पार करायला लागतील. पण परिस्थिती ही आहे, खरी परिस्थिती ही आहे, त्यांच्या स्वतःच्या आकड्यांप्रमाणे हे 200 देखील पार करत नाहीत आपल्या देशामध्ये. साधा जर तुमच्या घरी कोणी आलं भाजपच्या प्रचारासाठी आणि सांगितलं तुमचं मत फुकट जाणार आहे, तुम्ही मशालीला मतदान करू नका, तुम्ही भाजपला मतदान करा, असं कोणी सांगितलं तुम्हाला, तर तुम्हाला हे देखील सांगतील की तुम्ही जर त्यांना मतदान केलं, भाजप सोडून कुठच्या दुसऱ्या पक्षाला मतदान केलं, तर तुमचं मत फुकट जाणार आहे, कारण आमचंच सरकार येणार आहे, 400 जाणार. तर आम्ही विचारा तुम्ही त्यांना की कुठच्या राज्यातून नक्की तुम्हाला बहुमत मिळतंय, तुम्ही कुठच्या देशात नक्की 400 पार करत आहात? भारतात तर पार करत नाही आहात. मध्यंतरी मला वाटतं मागच्याच आठवड्यात मी काँग्रेसचा एक नारा ऐकला होता, साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ, अशी भाजपची स्थिती होणार आहे.
साउथ से साफ, नॉर्थ में हाफ. दक्षिण भारतात जर बघितलं आपण तर दक्षिण भारतामध्ये ना केरळमध्ये त्यांची सीट येते, ना कर्नाटकमध्ये सीट येत आहे, ना तामिळनाडूमध्ये सीट आहे, ना आंध्रमध्ये सीट आहे. कुठेही दक्षिण भारतात भाजपाची सीट येत नाही, एक सुद्धा सीट येत नाहीये. आणि हीच परिस्थिती आपण पाहत असाल संपूर्ण भारतात. काश्मीरमध्ये तर अशी परिस्थिती झाली विनायक राऊत साहेब, तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल तुम्हाला. इथे 5 वर्षापूर्वी 370 कलम काढलं गेलं होतं, बरोबर. आणि आपण पण त्याला पाठिंबा दिला होता, आपण पण तो दिवस साजरा केला होता. आपलं देखील स्वप्न होतं की 370 कलम हे काढलं पाहिजे. ते काढल्यानंतर, ते आपलं सरकार होतं, ते एनडीएचं सरकार होतं, पण ते काढल्यानंतर आपल्याला वाटलं होतं 5 वर्षामध्ये जम्मू काश्मीरमध्ये आणि लडाख त्यांनी वेगळं केलं, केंद्रशासित राज्य केलं. तो विषय वेगळा आहे, त्याच्यावर मी येणार आहे. पण आपल्याला वाटलं होतं जम्मू आणि काश्मीरमध्ये सुख शांती येईल, प्रगती होईल, तिथे काश्मीरी पंडित आहेत त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या घरात जाण्याची संधी मिळेल. पण आज परिस्थिती अशी आहे, हे भाजपवाले विचारतात तुम्ही अमेठीतून का नाही लढत, तुम्ही इथून का लढता आणि तिथून का लढता. आज मला भाजपला विचारायचं आहे, 370 कलम काढून 5 वर्ष झाली. तुम्ही दावा करत आहात आतंकवाद संपलेला आहे, तुम्ही दावा करताय तिथे सुख शांती चांगलं एक प्रगती झालेली आहे, समृद्धी आलेली आहे, तुम्ही दावा करत आहात की आता आपलं तिथे राज्य नीट निर्माण झालेलं आहे. असं जर असेल तर 5 वर्षानंतर देखील भाजपाला काश्मीरमधून लढायची हिंमत का नाहीये? काश्मीरमधून एक सुद्धा उमेदवार उभा केलेला नाहीये भाजपाने. जम्मू मधले दोन्हीच्या दोन्ही सीट हरतात असं मला कळत आहे. आणि लडाखमध्ये अशी परिस्थिती आहे की मागच्या 5 वर्षात जे लडाखचे भाजपाचे खासदार होते त्यांनी या वर्षी जाऊन तिथे राजीनामा दिलेला आहे, माफी मागितली लडाखी लोकांची, तिथे माफी मागितली लडाखी लोकांची की चुकून त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि खासदार झाले, पुन्हा एकदा करणार नाहीत, कारण भाजपानी त्या लडाखची वाट लावलेली आहे. सोनम वांगचुक नावाची जी व्यक्ती आहे, आपण सगळ्यांनी ऐकलं असेल 3 इडियट पिक्चर मध्ये त्यांच्यावर तिथे थोडं काही घेतलं होतं त्यांचं, नंतर अनेक वेळा त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे. पर्यावरणासाठी लढत असतात, लडाखसाठी लढत असतात. तरी साधे प्रश्न उपस्थित केले होते भाजपाच्या या केंद्र सरकारला की लडाखमध्ये जे चीन घुसतं त्याच्यावर तुम्ही का बोलत नाही आहात? लडाखला जे तुम्ही वचनं दिली होती 5 वर्षापूर्वी, जेव्हा 370 कलम तुम्ही काढलं होतं, लडाखला सांगितलं होतं तुम्हाला वेगळे मुख्यमंत्री मिळतील, तुम्हाला वेगळं राज्य म्हणून आम्ही घोषित करू. 5 वर्ष झालेलं आहे, अजून वेगळं राज्य तुम्ही घोषित का नाही केलं? 30 ते 40 हजार लोक, लडाखी लोक तिथे रस्त्यावर बसलेले आहेत, उपोषण करत आहेत. पण भाजपाचं तिथे आता पत्ता नाही, भाजपला तिथे जायला तयार नाही कोणी, कारण त्यांना माहिती गेलं तर लडाखी सोडणार नाहीत, हे भारतवासी तिकडचे लडाख मधले सोडणार नाहीत, कारण भाजपाने जी जी वचनं दिली होती ती सगळी तोडलेली आहेत, एक सुद्धा वचन पूर्ण केलेलं नाहीये. दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की केंद्र सरकार, आज आपण पाहतो पंतप्रधान महोदय असतील, अनेक त्यांचे मंत्री असतील, गेल्या 5 वर्षामध्ये मणिपूर असेल किंवा महाराष्ट्र असेल, आपल्याला होर्डिंगवर दिसले, बॅनरवर दिसले, पेट्रोल पंपाच्या प्रत्येक होर्डिंगवर दिसलेले आहेत, पण मुळात आपल्या महाराष्ट्रात ना आले कधी, ना लडाखला गेले कधी, ना त्या मणिपूरमध्ये गेले. 370 दिवस झालेत मणिपूरला, 370 कलमबद्दल आपण बोलतोय, पण 370 दिवस झालेत मणिपूरला. तिथे महिलांवर बलात्कार होत आहेत, पोलिसांच्या हत्या होत आहेत, पोलिसांच्या बंदुका चोरल्या जात आहेत, तिथे दिवसा आपण पाहतोय लोकांच्या मुंड्या छाटल्या जात आहेत, पण तिथे भाजपला कोणी गेलं नाहीये, कारण तिथे दंगली सुरू आहेत आणि दंगली ह्या भाजपला आवडतात. मग त्या जाती जातीमध्ये असो, धर्मामध्ये असो, जिल्ह्यामध्ये असो, कारण जिथे दंगली होतात तिथे भाजपची पोळी भाजते आणि त्याच भाजलेल्या पोळीवर भाजप आपल्या सत्ता गाजवत असते. पण आज तुम्हाला मी विचारत आहे, अनेक भाजपाचे नेते, मग त्यांचे प्रधानमंत्री असतील, त्यांचे अनेक वेगळे नेते असतील, मोठे नेते असतील, या गेल्या 2 आठवड्यामध्ये महाराष्ट्रातून आपल्याला शिकवत आहेत असली सेना कोण, नकली सेना कोण. महाराष्ट्रात येऊन प्रचार सभा घेत आहेत, महाराष्ट्रात येऊन कधी पुण्याच्या राजभवनमध्ये, कधी नागपूरमध्ये राहत आहेत. मला तुम्ही सांगा, जेव्हा आपलं 2 वर्षाचं सरकार होतं, 2-2.5 वर्षाचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा आपण जेव्हा लोकांमध्ये कामं करत होतो, जनतेची सेवा करत होतो, कोविडचा काळ तेव्हाच होता, वादळ देखील तेव्हा चालू होता, पूर देखील तेव्हा चालू होता. एक तरी भाजपचा नेता आपल्यामध्ये दिसला होता का? दिल्लीमधून एक तरी नेता भाजपचा आला होता का? कोणी भाजपचे मोठे मंत्री आले होते का? भाजप हे कुठेही दिसलं होतं का? कुठेही दिसलं नव्हतं. कारण आपल्याला सांगतो दलवाई साहेब, एक खरोखरी महत्वाची गोष्ट आहे, जगभरात कुठच्याही देशात तुम्ही शोध लावा, गुगल करा, कुठच्याही तुम्ही सर्च इंजिनवर शोध लावा, जगात कुठेही नसेल, कुठचाही राजकीय पक्ष त्यावेळी कोविडच्या काळात राजकारण करत नव्हता. फक्त एकमेव पक्ष जगभरात राजकारण करत होता, त्याचं नाव म्हणजे भाजप. उद्धव साहेब तेव्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असतील, घरोघरी जात होते, जनतेची काळजी घेत होते. कोविडच्या काळात आपण प्रत्येक जिल्ह्यात असेल, प्रत्येक तालुक्यात असेल, कुठेही असं झालं नाही की कोणाला ऑक्सिजन मिळाला नाही किंवा कोणाला बेड मिळाला नाही, सगळ्यांना मिळालं.
औषधं जी होती ती सगळ्यांमुळे मिळाली. काल परवाकडे देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की आमचा मोदी साहेबांमुळे जीव वाचला. ठीक आहे, तुम्हाला असं वाटत असेल तर चला गुजरातमध्ये जाऊन एकदा लोकांना विचारा तिथे कोविडच्या वेळी काय परिस्थिती झाली होती. चला उत्तर प्रदेशमध्ये जाऊन विचारा तिथे कोविडच्या वेळी काय परिस्थिती झाली होती. पण असं न होता आपण महाविकास आघाडी सरकार म्हणून शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, सगळे आपले मित्र पक्ष होते. जात पात न धर्म न बघता आपण या महाराष्ट्राची सेवा केली, या महाराष्ट्राचं रक्षण केलेलं आहे. पण आज आपण पाहतोय धोका या देशाला निर्माण जो झालेला आहे तो ह्याच भाजपकडून झालेला आहे. जसं मी सांगत होतो, ना लडाखमध्ये ना सीट मिळणार, ना काश्मीरमध्ये मिळणार, ना महाराष्ट्रात मिळणार. बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव 33 वर्षाचे आहेत, ते देखील लढत आहेत त्यांच्या बिहारसाठी. कारण ह्या भाजपची यशोगाथा एकच आहे. प्रत्येकाला इथे जेवढी लोक समोर बसलेले, जेवढे तुम्ही इथे मला आशीर्वाद द्यायला आलेला आहात, तुम्हाला कोणाला तरी वाटत असेल अरे माझ्या खात्यात 15 लाख आले नाहीत, पण माझ्या बाजूला तिसऱ्या रांगेत जो बसला त्याच्या खात्यात 15 लाख आलेत. भाजपची यशोगाथा हीच आहे. इथे कोणातरी वाटत असेल मी शेतकरी आहे, मला माझं उत्पन्न दुप्पट झालेलं नाहीये, पण इथे कोणीतरी शेतकरी बसला असेल ज्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं आहे. आणि म्हणून आपल्याला देखील वाटतं की बिहारला जेव्हा आपण त्यांची भाजपाची भाषणं ऐकतो, भाजपच्या नेत्यांची भाषणं ऐकतो, आपण ऐकतो की 1.5 लाख कोटी, 50,000 कोटी, 70,000 कोटी, 2 लाख कोटीची पॅकेज मिळालं असेल. बिहारचं देखील असंच वाटोळं झालेलं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये जेडीयूने तिथे पलटी खात खात जेव्हा जेव्हा भाजपबरोबर सरकार बसवलेलं आहे, एकदा सुद्धा बिहारचा फायदा झालेला नाहीये. आज आपण पाहतोय उत्तर प्रदेशला तरी काय मिळालंय. तिथे नुसतं जाती दंगली, तिथे नुसतं वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर चर्चा होत असते, होर्डिंग्सवर सगळं काही दिसतं. पण आज तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेशमधून पण भाजपा 50च्या पुढे जात नाहीये. आणि मग मी तुम्हाला आज विचारत आहे की हे सगळं चित्र देशभरात असेल तर भाजपा 400 काय 300 काय 200 तरी पार करेल असं तुम्हाला वाटतंय? नाही वाटत. कारण देशातल्या प्रत्येक नागरिकाला कळलेलं आहे की ही लढाई जी आहे ही लढाई एका चेहऱ्याबद्दल नाहीये, ही लढाई एका माणसाबद्दल नाहीये, ही लढाई प्रधानमंत्री कोण होणार आणि विरोधी पक्ष कोण होणार, नेता कोण होणार ह्याच्यावर नाहीये. ही लढाई आपल्या देशातलं संविधान टिकणार की नाही आणि देशाच्या लोकशाहीचं रक्षण होणार की नाही ह्याच्यावर आता येऊन राहिलेली आहे. आज आपण बघतोय गेले 75 वर्ष जे आपला देश चाललेला आहे, नीट चाललेला आहे. अनेक लोक मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले, नगर परिषद वर जिंकून आलेले आहेत, प्रधानमंत्री झालेले आहेत. पण हे होण्याचा अधिकार आपल्याला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिला तेच संविधान ह्या भाजपला बदलायचं आहे. जे काही आपल्याला अधिकार मिळतात, जे काही आपले हक्क आहेत ते खेचून घ्यायचे आहेत आणि फक्त स्वतःच्या मुलांना बीसीसीआयचे अध्यक्ष केल्यासारखं त्यांना प्रधानमंत्री करायचं आणि राष्ट्राध्यक्ष करायचं. हे लिहून घ्या तुम्ही. देशाचं संविधान हे भाजपला बदलायचं आणि हे मी सांगत नाही, नुसतं नेते सांगत नाहीयेत, तर भाजपचे उमेदवार सांगत आहेत. अनेक उमेदवार गेल्या 2 आठवड्यात आपण पाहिलं असेल 6 की 7 उमेदवारांनी वेगळ्या वेगळ्या सभेमध्ये जाऊन सांगितलेलं आहे. आपल्याकडे पंकजाताई मुंडेंनी देखील सांगितलेलं आहे की आम्हाला 400 पार करून द्या कारण आम्हाला देशाचं संविधान बदलायचं आहे. काय एवढा भाजपच्या मनात राग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल? काय एवढा राग आहे त्यांच्या मनामध्ये आपल्या संविधानाबद्दल? काय एवढा राग आहे त्यांच्या मनामध्ये ह्या आरक्षणांबद्दल? आम्ही तर सांगत आहे, महाविकास आघाडी तर सांगत आहे की आम्हाला 50%हून जास्ती आरक्षण करून घ्यायचं आहे. कारण मराठ्यांचं आरक्षण असेल, धनगरांचं आरक्षण असेल, अनेक वेगळ्या लोकांना आपल्याला जे अजून वंचित राहिलेले आहेत त्यांना आपल्याला पुढे आणायचं, समाजात पुढे आणायचं. पण प्रत्येक वेळी फसवायचं, प्रत्येक जातीला फसवायचं, प्रत्येक धर्माला फसवायचं, प्रत्येक घटकाला फसवायचं. इथे महिला खूप मोठ्या संख्येत आलेल्या आहेत, जवळपास 50% ह्या इथे महिला बसलेल्या आहेत. त्याच्यावर देखील भाजप तुम्हाला फसवत आहे. आपल्याला आठवत असेल गेल्या काही 2-3 महिन्यापूर्वी मला वाटतं ह्या जानेवारीच्याच अधिवेशनात महिला आरक्षण बिल त्यांनी आणलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आता आम्ही 50% महिलांना संसदेत आरक्षण देऊ. आम्हाला पण वाटलं होतं की चला लगेच मिळेल आरक्षण. पण तुम्हाला माहिती आहे कधी मिळणार तुम्हाला आरक्षण? जर मिळालंच तर महिलांना आरक्षण भाजपप्रमाणे 2034च्या आधी मिळत नाही. हे फसवणूक आहे, ते खोटं बोलत आहेत. कारण भाजपचं हे धोरण राहिलेलं आहे, बोला खोटं बोला रेटून बोला. आणि इथे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते पण बोलतात बोला खोटं बोला आणि रडून बोला. पण आज आपण पाहतोय महिलांना आरक्षण देण्यासाठी ज्या अटी त्यांनी टाकलेल्या आहेत भाजपाने, त्याच्यात असं करून ठेवलेलं आहे की पहिलं निवडणूक झाल्यानंतर पुढच्या वर्षी जनगणना होणार, सेन्सस होणार. ते झाल्यानंतर कमीत कमी त्याला 1.5 वर्ष लागणार सेन्सस पूर्ण व्हायला. त्याचं पूर्ण अनालिसिस आणि वाचन झाल्यानंतर देशातल्या पूर्ण सीट्सचं डिलिमिटेशन होणार. डिलिमिटेशन म्हणजे लोकसभा मतदारसंघ कुठच्या राज्यात जास्ती पाहिजेत आणि कमी पाहिजेत. नुसतं बाउंड्री बदलणार नाहीत, कुठच्या राज्यांच्या सीट कमी करायच्या, त्याच्यात महाराष्ट्राचा देखील आवाज ते कमी करणार आहेत.
भाजपला महाराष्ट्र आवडत नाही, भाजप महाराष्ट्राचे लोकसभा मतदारसंघ कमी करणार आहे. आज आपण 48 निवडून देतो, देशात दुसऱ्या क्रमांकावर आपण युपी 80 देतो, आपण 48 देतो. आपले सीट ते कमी करून साधारण 25 किंवा 30 वर आणतील, आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करतील. आणि हे सगळं झाल्यानंतर आरक्षण आता कुठच्या सीटवर द्यायचं त्याचा अभ्यास सुरू करतील. म्हणजे पुढच्या 10 वर्षात देणार नाही. आपल्या इंडिया आघाडीच्या वचननाम्यात आहे, काँग्रेसच्या वचननाम्यात आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वचननाम्यात आहे की इंडिया आघाडीचं सरकार बसल्या बसल्या वरपासून खालपर्यंत, दिल्लीपासून गल्लीपर्यंत महिलांना 50% आपण आरक्षण करून देणार, राजकीय आरक्षण आणणार. पण आज देशात आपण चित्र पाहत आहोत. लोकशाही आणण्याचा जो आपण त्यावेळी 75 वर्षापूर्वी लढा दिला होता, आज आपण पाहतोय भाजपचा लढा एकमेव आहे की जी लोकशाही आपल्या देशात आहे ती संपून टाकायची. दिल्लीत पहा ना काय चाललंय. अरविंद केजरीवाल हे चांगले मुख्यमंत्री होते, 3 टर्म मुख्यमंत्री आहेत, काम करत होते, देशात जे आहे ते सत्य बोलत होते. पण केजरीवाल साहेब सत्य बोलत आहेत, सत्तामेव जयते नाही तर सत्यमेव जयते सोबत उभे राहत आहेत. म्हणून त्यांना देखील सतवलं गेलं. कोणीतरी कुठून तरी काढला, त्यांनी जाऊन आरोप केले ईडी समोर आणि त्यांना आत टाकलं. आज झालं 1 महिना ते आत आहेत. तसंच हेमंत सोरेनजी आहेत, संजय सिंगजी होते, ते बाहेर आले. संजय राऊत साहेब आहेत, अनिल देशमुख साहेब आहेत. पण कोणी सत्यमेव जयतेसाठी लढत असेल, सत्तामेव जयतेच्या विरोधात लढत असेल, भाजपच्या विरोधात काही बोललं, सत्य बोललं तर त्यांना आत टाकायचं. हे धोरण जे आहे हे लोकशाही विरोधात आहे, पण इथे थांबणारं नाहीये. आज लिहून घ्या, तुम्ही सगळे भारताचे नागरिक आहोत, आपण या संविधानाच्या शपथेने घेऊन आपण पुढे चालत असतो. आज लिहून घ्या तुम्ही, हे जे राजकीय नेत्यांचं धोरण, राजकीय नेत्यांना सतवण्याचं धोरण, मीडियाला सतवण्याचं धोरण जे आज भाजपचं चालू आहे, उद्याकडे जर तुम्ही पाहाल तर जर चुकून ते सत्तेत बसणार तर नाहीच, पण जर चुकून ते सत्तेत बसले तर नुसतं राजकीय नेत्यांना नाही सतवणार, नुसतं मीडियावाल्यांना नाही सतवणार, पण तुमच्या प्रत्येकाच्या घरी बिग बॉस सारखं वातावरण होईल. सीसीटीव्ही कॅमेरा लावला जाईल आणि तुम्ही काय घालायचं, काय खायचं, कसं वागायचं, काय बोलायचं, काय वाचायचं हे तुम्हाला भाजपवाले शिकवणार. मान्य आहे असं तुम्हाला लोकशाही? हा देश असा चालू शकतो का? गेले 75 वर्ष आपण पाहत आलेलो आहे. अनेक वेगळ्या लोकांनी कामं केलेत, वेगळ्या विचारसरणीचे लोक सत्तेत बसलेले आहेत. कोण हरतं, कोण जिंकतं, कोण पुढे जातं, कोण पक्ष बदलतं. पण पक्षच संपून टाकायचे, पक्षच खाऊन टाकायचे, राज्य संपून टाकायची, छोटी राज्य निर्माण करायची, महाराष्ट्र सारखं राज्य तोडून टाकायचं. हे सगळं जे चाललेलं आहे, भाजपचं कटकारस्थान जे चालू आहे, ते तुमचं मत ठरवणार की तुम्ही पुन्हा एकदा भाजपला डोक्यावर बसवणार की एक चांगलं राज्य निर्माण करणार, रामराज्य आपल्या देशात आणणार. आज आपण पाहतो ना, भाजपवाल्यांनी जो प्रचार सुरू केलेला आहे, 10 वर्ष तसं पाहिलं तर भाजपची बहुमताची सत्ता होती. ठीक आहे, जरी आपण पहिले 5 वर्ष त्यांच्या सोबत होतो तरी आपला आवाज तसा काहीच नव्हता तिथे. ना दुसऱ्या कुठच्याही पक्षांचा होता, ना विरोधी पक्षाचा होता, ना मीडियाचा होता. कारण सगळे आवाज दाबून टाकलेले आहेत. बहुमत जर कोणाच्या हातात आलं तर ते बहुमत चालवायचं कसं, ईडी आयटी सीबीआय वापरून, हे भाजपाने दाखवलेलं आपल्याला. 2014 ते 19, 19 ते 24 हे 10 वर्ष जर आपण पाहिली तर संपूर्ण बहुमत आपण त्यांना दिलं होतं. पहिल्यांदा 282 सीट दिल्या होत्या, नंतर 303 सीट दिल्या होत्या. आपल्याला वाटलं होतं अच्छे दिन आएंगे, वाटलं होतं ना आपल्याला अच्छे दिन आएंगे. प्रचार आपण त्याच अच्छे दिनासाठी केला होता. त्यावेळी देखील आपल्याला वाटलं होतं जे जुमले होते 15 लाख आमच्या खात्यात येतील, आलेत कोणाच्या खात्यात 15 लाख? 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होतं प्रधानमंत्री आवास योजनेत. प्रधानमंत्री आवास योजनेचं एक तरी घर तुमच्या जिल्ह्यात तयार आहे का? कोणाला मिळालंय का? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार होतं, झालंय कोणाचं उत्पन्न दुप्पट? नाही झालंय. पण 10 वर्ष सत्ता गाजवल्यानंतर काम दाखवायचं असतं. मला आठवतं जेव्हा 2012ला आपण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढत होतो, अनेक आपले कोकणाचे तिथे मुंबईत राहत असतात, कोकणवासी म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे कोकणवासी. हे कोकणवासियांनी देखील बघितलंय आपल्या मुंबईमध्ये की शिवसेनेने कॅम्पेन चालवलं होतं 2012 मध्ये, करून दाखवलं. जी आपण केली होती कामं ती समोर लावली होती लोकांच्या समोर आणि कोणी खोडू शकलं नव्हतं. ना विरोधी पक्ष खोडू शकला होता, ना कोणी खोडू शकलं होतं. भाजपने तर एक सुद्धा बॅनर नव्हतं लावलं, आपल्याच करून दाखवावर त्यांचं चालवलं होतं आणि ज्या काही सीट जिंकल्या होत्या ते जिंकल्या होत्या आपल्या नावावर. पण तसंच 2017च्या देखील निवडणुकीत आपण जी काही कामं केली होती ती ठळकपणे आपण होर्डिंग बॅनरवर लावली होती. आपले चेहरे नव्हते लावले नेत्यांसारखे, भाजपच्या नेत्यांसारखे चेहरे नव्हते लावले, आपली कामं लावली होती. काम बोलताय. पण आज आपण पाहतोय भाजपने 10 वर्ष सत्ता गाजवल्यानंतर देखील एक सुद्धा काम दाखवण्यासारखं नाहीये. एक सुद्धा चांगली अशी काही पॉलिसी आणली नाही आपल्या देशामध्ये ज्यांनी कोणाचा फायदा झाला असेल. ना नोटबंदीचा झाला, ना जीएसटीचा झाला, ना काही केलं आपल्या देशामध्ये. आणि मग 10 वर्षानंतर प्रचार कशावर करतायत? प्रधानमंत्री महोदय येऊन बोलतात, त्यांचे मोठे नेते येऊन बोलतात मटन मांस मच्छी खाणारे विरोधी पक्ष आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, 10 वर्षानंतर त्यांना शोध लागले की आम्ही काय खातो.
ठीक आहे, आम्ही इथे कोकणी पट्ट्यात खातो, आम्ही मांस खातो, मी मटण खातो, मी मच्छी खातो. तुम्ही कोणी येऊन मला सांगणार आहे की तुम्ही मटण खाता, मच्छी खाता, मांस खाता, ते काय चुकीचं आहे? खातो, आम्हाला काही भीती नाहीये. मला एकच आता विषय पडलेला आहे, जर तुम्ही राऊत साहेब तुम्हाला जिंकायला लागेलच इथे, कारण मटण मांस मच्छी भाजपवाले वरतून बोलतात, मग इथे कोंबड्यांचं काय होणार? हा हो, पण त्यांचा धंदा बंद होईल. ते जाऊ दे, मग त्यांनी बंद करण्यापेक्षा तुम्हीच बंद करून टाका धंदा त्यांचा. पण आज आपण पाहतोय मटण मांस मच्छीवर प्रचार सुरू झालेला आहे. आज आपण पाहतोय भलत्याच विषयाकडे चाललेले आहेत. आणि आज तुम्हाला सांगतो, मी पुन्हा एकदा सांगतोय, मी हे परत परत सगळ्या सभेत सांगत असतो की भाजपा ही निवडणूक जिंकत नाही, हे लिहून घ्या. आणि हे काही मी हवेतलं बोलत नाहीये. मी काही पॉलिटिकल रीडिंग करत असतो, काही राजकीय गोष्टी वाचत असतो, बघत असतो, ऑब्झर्वेशन असतं. त्याच्यात पहिला इंडिकेटर, जेव्हा जेव्हा भाजप कुठचंही राज्य हरायला येतं तेव्हा पहिली गोष्ट ते करतं म्हणजे हिंदू मुस्लिम वाद निर्माण करतं, दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, हिंदू मुस्लिमवर बोलायला प्रयत्न करतात. ते नाही झालं तर मग पाकिस्तानवर बोलायचा प्रयत्न करतात. ते नाही झालं तर मग हिंदू मध्ये जातींमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पाकिस्तानवर बोलायचे भाजपला अधिकारच नाही, कारण जे पाकिस्तान बद्दल तुम्ही बोलताय, इंदिराजींनी त्या पाकिस्तानचे 2 तुकडे काही वर्षांपूर्वी केले होते. तशी हिंमत जरा दाखवा आणि चीनवर बोला, असं मी भाजपला आज सांगत आहे. चीनवर बोलायची हिंमत नाही. पण आज 10 वर्षानंतर काही करण्यासारखं नाही, काही दाखवण्यासारखं नाही. आणि 10 वर्षानंतर आत्ताच्या या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन ताईंना, जे आपले अर्थमंत्री आहेत, त्यांना अर्थसंकल्प सादर करत असताना असा शोध लागलेला आहे की ह्या देशामध्ये 4 जाती आहेत, 4 प्रमुख जाती आहेत. त्यांनी सांगितलं आता मी ह्यांची सेवा करणार, ह्या 4 जातींची सेवा करणार. माहितीये कुठच्या जाती त्यांनी सांगितलं? त्यांनी सांगितलं पहिली जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे शेतकरी आहेत, दुसरी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे युवा आहेत, तिसरी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ती महिला आहेत, आणि चौथी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे गरीब आहेत. विचार करा, आहे ना, 10 वर्ष लागली आणि 75 वर्ष लागली शोधायला की आपल्या देशामध्ये शेतकरी आहेत, युवा आहेत, महिला आहेत आणि गरीब आहेत. मग 10 वर्षाची जुमलेबाजी सुरू होती, 10 वर्षाची भांडणं लावणं सुरू होती, 10 वर्षाची आंदोलनं सुरू होती, जे काही त्यांची वचनं होती ते सगळी तोडून, सगळीकडे होर्डिंग वगैरे लावून, देशभरात जगभरात फिरून झाल्यानंतर मणिपूरला न जाता, महाराष्ट्रात न येता आता हे सांगत आहेत की आम्ही ह्या 4 वर्गाची सेवा करणार. आज ह्या देशामध्ये हे 4 वर्गांमधून आहे खुश तरी कोण? आज आपण पाहतोय शेतकरी वर्ग जो आहे संपूर्ण महाराष्ट्रात, इथे बागायतदार असतील, आपले विदर्भातले शेतकरी असतील, आपले मराठवाड्यातले शेतकरी असतील, उत्तर भारतातले असतील, सगळेच शेतकरी असतील. आज तुम्ही मला सांगा, जिथे जिथे प्रत्येक जिल्ह्यात मी जात आहे, गेल्या 2-2.5 वर्षात जेव्हाही आपत्ती आली, 5 वर्षात पूर्णपणे, पण गेल्या 2-2.5 वर्षात या मिंदे सरकारच्या जेव्हा जेव्हा आपत्ती आली, मी त्यांच्या बांधावर गेलो होतो आणि मला सगळेजण सांगतात, शेतकरी बांधव मला सांगत असतात समोर, त्यांच्या भाषेत सांगतात की आदित्य घरी जाऊन सांगा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जी कर्जमुक्ती आम्हाला सांगितली होती ती आमच्या खात्यापर्यंत पोहोचली, पण या मिंदे सरकारची, या खोके सरकारचा 1 रुपया आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. ते मला हे पण सांगतात की फडणवीस साहेबांनी आम्हाला कर्जमुक्ती सांगितली होती, होर्डिंगवर दिसली, बॅनरवर दिसली, पण एवढे दाखले घेऊन जायला सांगत होते. कोण सांगत होतं पणजोबांना घेऊन या, कोण सांगत होतं पंटूला घेऊन या, कोण सांगत होतं आजोबांना घेऊन या. आम्हाला हे जमलं नाही. उद्धव साहेबांनी आम्हाला कर्जमुक्ती आमच्या एका बोटावर दिली. त्या उद्धव साहेबांच्या सोबत आम्ही आहोत, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत आहोत. हेच शेतकरी बांधव मला सांगतात की महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा जेव्हा आमच्यावर आपत्ती आली होती, मग गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल, वादळ असेल, सुका दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल, दुष्काळ ओला दुष्काळ असेल, तेव्हा तेव्हा जी काही मदत तुमचं सरकार करू शकलं, कारण कोविडचा काळ चालू होता, अर्थचक्र बंद पडलं होतं, जेवढीही मदत तुम्ही करू शकलात तेवढी आम्हाला मदत आली. पण ह्या भाजपच्या काळात, ह्या मिंदे सरकारच्या काळात 1 रुपयाची मदत आम्हाला आली नाही. हेच शेतकरी बांधव मला सांगतात की दिल्लीकडे ते बघतात, मोर्चा चाललेला जानेवारीच्या महिन्यामध्ये, आणि तेव्हा पंजाब मधले शेतकरी असतील, हरियाणातले असतील, उत्तर प्रदेश मधले असतील, हे सगळे शेतकरी बांधव आहेत तर आपलेच शेतकरी ना. हे सगळे शेतकरी बांधव जेव्हा केंद्र सरकारकडे विचारायला चालले होते, जाब विचारायला चालले होते की तुम्ही 2 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही तिथे उपोषण करत बसलो होतो, जे आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला MSP देऊ, काळे कायदे रद्द करू, शेतमालाला भाव देऊ, खताची किंमत कमी करू, हे सगळी जी वचनं होती ती तुम्ही कधी पूर्ण करणार? तेव्हा ह्याच केंद्र सरकारने, ह्याच भाजपच्या सरकारने आमच्यावर लाठीचार्ज केला, ड्रोन मधून अश्रूधूर सोडला, फायरिंग केलं. मग आम्ही अन्नदाता देवो भव ही जे देश मानतं, कृषी प्रधान देशामध्ये आमच्या शेतकऱ्यांना हे भाजप अर्बन नक्षल बोलतं, अतिरेकी बोलतं, खलिस्तानी बोलतं. हा देश या भाजपाला मतदान करणार का?
तुम्ही या शेतकरी विरोधी भाजपला मतदान कधी करू शकाल का? ज्या भाजपाने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला, गोळीबार केला, अश्रुधूर सोडला, त्याला तुम्ही कधी मतदान करणार का? जो भाजप या शेतकऱ्यांना आतंकवादी बोलतो, ह्या भाजपला तुम्ही कधी मतदान करणार आहात का? नाही करू शकत आपण. तसंच आज दुसरा वर्ग जर पाहिला गेला तर तरुण वर्ग आहे. आणि तरुण वर्ग मी अनेक ठिकाणी विचारलेला आहे की बाबांनो, आपला कृषीप्रधान देश आहे. गावाकडे मी खास करून हे विचारत असतो, तुम्हाला वाटत नाही का तुम्ही शेती करावी? तुमच्या वडिलांसोबत असेल, तुमच्या आजोबांसोबत असेल, तुमच्या काकांसोबत, मामांसोबत शेती करावीशी वाटत नाही का तुम्हाला? तर नाही आदित्यजी, आम्हाला काय की शेतीतून काय मिळणार? आम्ही पाहतोय आमचा परिवार राबत असतं तिथे, काही मिळत नाही, हातात काही येत नाही, कसं जगायचं आम्ही? जीवन परवडत नाही. शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. आम्ही शिकलेलो आहोत, थोडं BA झालेलो आहोत, BCom झालेलो आहोत, पण आम्ही शहराकडे बघतो. आणि शहराकडे बघितल्यानंतर या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये एकही नवा रोजगार आपल्या गावाकडे आला नाही, ना शहराकडे आलेला आहे. MIDC ओस पडत चाललेले आहेत. ज्या MIDC भरलेल्या होत्या, ज्या MIDC आपण भरत चाललेलो, नवीन उद्योग आपण आणत होतो. आपल्या राज्यामध्ये आपल्या 2.5 वर्षाच्या काळात, महाविकास आघाडीच्या काळात 6.5 लाख कोटीची गुंतवणूक जी आपण आणत होतो, ती गुंतवणूक सगळी आपण आणली होती. आणि एका पेपरमध्ये, टाइम्स ऑफ इंडियामध्ये मला वाटतं त्याची बातमी पण आली होती की त्या गुंतवणुकीतून साधारणपणे 93% गुंतवणूक ही खरी ठरलेली आहे. तिथे फॅक्टर चालू होत आहेत. पण ह्या 2-2.5 वर्षामध्ये दुर्दैव आपल्या राज्याचं हे आहे की हे जे सरकार आहे, हे मिंदे सरकार जे आहे, खोके सरकार जे आहे, गद्दारांचं सरकार जे आहे, हे भाजप प्रणित खोके सरकार जे आहे, हे गुजरातमधून चालवलं जातं. आणि म्हणून प्रत्येक उद्योगामागे उद्योग हा नेत आहेत गुजरातकडे. हे होऊच शकत नाही असं की एखाद्या राज्याला एवढं वजन मिळतं की दुसऱ्या राज्यांना वाटतं की आम्ही या देशाचे भाग आहोत की नाही. पण गेल्या 10 वर्षात जर पाहिलं असेल, आणि खास करून गेल्या 2-2.5 वर्षात जर पाहिलं असेल, तर भाजपला मतदान करून आपल्याला नक्की मिळालं काय? हा प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीला जातपात, धर्म, भाषा सोडून हा प्रश्न पडलेला आहे. कोणी तुमची जातपात, धर्म काही असो, तुम्ही कुठचीही भाषा बोलत असो, तुमचं मूळ गाव देशात कुठचंही असो, जर तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि जर तुम्ही भाजपला मतदान केलं असेल, तुम्ही देखील हा विचार करत असाल, अरे मी कशासाठी भाजपला मतदान केलं? आज माझ्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. आज उद्योगधंदे बघितले तर गेल्या 2-2.5 वर्षात काय, त्याच्या आधी देखील, म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर जे आपल्या BKC मध्ये यायला पाहिजे होतं, त्याच भूखंडावर बुलेट ट्रेनला तो भूखंड फुकट दिला आहे. आणि हे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे गिफ्ट सिटी गुजरातला हलवून टाकलेलं आहे. तसंच आज आपण पाहतोय 4 की 5 उद्योग. हे मी परत बोलत असतो कारण ह्या प्रत्येक तरुणींना कळलं पाहिजे की कुठचे उद्योग यांनी गुजरातला पाठवलेले आहेत. आपल्याला आठवत असेल, मी वेदांता फॉक्सकॉन बद्दल खूप आरडाओरडा करत असतो, त्याच्याबद्दल खूप बोलत असतो. दुःख मला झालेलं आहे, वेदना पोचलेल्या ह्याच गोष्टीच्या की जे वेदांता फॉक्सकॉन साधारणपणे 2.25 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आली असती. 1 लाख तरुणींना नुसतं महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून रोजगार आपण ह्या महाराष्ट्रात देऊ शकलो असतो. जास्तीत जास्त 80% रोजगार आपल्या भूमिपुत्रांना मिळाला असता. हाच वेदांता फॉक्सकॉनचा उद्योग, त्याच्यासोबत 160 छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्रीज येणार होत्या. मे मध्ये मी डॅव्हॉसला गेलो होतो. तिथे सुभाष देसाई साहेब, नितीन राऊत साहेब, मी, त्यांची चर्चा झाली आमची. जून पर्यंत आपलं सरकार बदलेपर्यंत हा उद्योग वेदांता फॉक्सकॉनचा तळेगावमध्ये आपण आणणार होतो. जागा ठरली, सगळं ठरलं, पण सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर मिंदे सरकार आपल्या डोक्यावर बसलं, एक अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलं. आणि ह्या सरकारने वेदांता फॉक्सकॉनला पाठवलं कुठे? हो, पाठवलं कुठे? गुजरात. रोह्यामध्ये आपण बल्क ड्रग पार्क आणणार होतो. केंद्र सरकारची स्कीम आहे, 3 राज्यांना मिळणार होती. आपण अप्लाय केलं होतं. जर आपलं राज्य असतं तर आपल्याला 100% आलं असतं. ते महाविकास आघाडी सरकारने जे ऍप्लिकेशन दिलं होतं केंद्र सरकारला, तसं जर पाहिलं गेलं तर बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क जे आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आणणार होतो, ऑरिक सिटीमध्ये आणणार होतो, हे दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातून जाऊच शकल्या नसत्या. कारण आपण बल्क ड्रग्स मध्ये असू, मेडिकल डिव्हाइस मध्ये असू, महाराष्ट्र हा देशात नंबर 1 वर आहे. लॉजिकनी पहा, आपल्या ऍप्लिकेशननी पहा, सगळं जे काही जोडायचं असेल ते जोडलं तरी महाराष्ट्राला मिळू शकत नाही, असं होऊच शकत नव्हतं. पण हे दोन्ही मोठे उद्योग, हे दोन्ही मोठे पार्क, ज्याच्यात वेगळ्या इंडस्ट्रीज आल्या असत्या, बल्क ड्रग्सच्या आल्या असत्या, औषध बनवणाऱ्या आल्या असत्या, इंजेक्शन बनवणाऱ्या आल्या असत्या, हे सगळं पाठवलं त्यांनी गुजरातला. सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क पाठवलं त्यांनी गुजरातला. ते अमरावती जवळ येणार होतं. नागपूर जवळ मिहान इथे आपण एअरबस टाटा त्यांना आणत होतो, ते देखील पाठवलं गुजरातला. आणि आपली वर्ल्ड कपची फायनल पण यांनी पाठवली गुजरातला. जसं 40 गद्दार यांनी पाठवले होते गुजरातला, तसं सगळं काही पाठवतात गुजरातला. गुजरातला मिळण्याशी माझा काही वाद नाहीये, गुजरातशी माझा वैयक्तिक वाद नाहीच आहे मुळी.
जे काही गुजरातच्या हक्काचं आहे ते त्यांना मिळालंच पाहिजे. आसामचं असेल, केरळचं असेल, तामिळनाडूचं असेल, जे काही त्यांच्या हक्काचं आहे त्यांना मिळालंच पाहिजे. मला राग याच गोष्टीचा येतो की आपल्या हक्काचा घास आपल्या हातातून जेव्हा खेचतात आणि गुजरातच्या घशात टाकतात तिथे मला राग येतो आणि तिथे मी नडणार म्हणजे नडणारच. ही निवडणूक आपल्या स्वाभिमानाबद्दल आहे. ही निवडणूक महाराष्ट्राबद्दल आहे. ही निवडणूक महाराष्ट्र विरुद्ध भाजप आहे. कारण आपल्या महाराष्ट्राला कमी दाखवण्याचं काम हे भाजप करत आहेत. महाराष्ट्र संपवण्याचं हे काम करत आहेत. मुंबई तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेना तोडली कारण त्यांना मुंबई तोडायची. त्यांना माहिती आहे शिवसेना जोपर्यंत आहे तेव्हापर्यंत मुंबई काय महाराष्ट्र तोडू शकत नाहीत. पण मुंबईचं महत्व कमी करा, महाराष्ट्राचं महत्व कमी करा, महाराष्ट्रातले उद्योग तिथे न्या, म्हणजे महाराष्ट्राची जी आर्थिक शक्ती आहे ती कमी होईल आणि महाराष्ट्राची आर्थिक आघाडी कमी झाल्यानंतर देशातलं महाराष्ट्राचं महत्व कमी होणार. पण आज आपण पाहतोय एका बाजूला हे सगळं चालू असताना, तरुणांना जॉब नसताना मिळत असताना, जे मोदी साहेबांनी सांगितलं होतं, जे भाजपाने सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकऱ्या तरुणांना देऊ, या गेल्या 10 वर्षात तरी 2 कोटी नोकऱ्या काय 2 लाख नोकऱ्या कोणाला मिळाल्यात का विचारा. प्रत्येकाला वाटतं त्याला मिळाले असेल, त्याला मिळाले असेल, मलाच मिळाले नाही कारण मी त्याच्यापेक्षा कमी आहे. पण इथे सगळे जे कोणी आहेत सुशिक्षित तरुणांना आज नोकऱ्या मिळत नाहीयेत. आणि आज ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत, जे कामगार आहेत, जे मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आहेत, ते कामगार कायदे देखील या भाजपला बदलायचे आहेत. फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट असेल, कॉन्ट्रॅक्ट लेबर असेल, हे त्यांना वाढवायचं आहे आणि परमनंट लेबर हे कमी करायचं आहे. आज आपण पाहतो ना, हे जसं आहे तसं नोकर भरती असेल, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल. आज मी पाहिलं, आज काहीतरी आकडा आलेला आहे की 17,000 पोस्टसाठी 17 लाख लोकांनी ऍप्लिकेशन दिले पोलिसांमध्ये. 71 कोटी या राज्य सरकारने गोळा केलेले आहेत. ते 71 कोटी सरकारच्या खात्यात गेलेले आहेत. पण जे बिचारे तिथे जाऊन रनिंग करतात, फिजिकल देतात, पेपर लिहितात, त्यांच्यातून किती लोकांना, किती तरुण मुला मुलींना नोकऱ्या मिळणार आहेत हा मोठा प्रश्न आहेच. बरं, हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पास झाल्यानंतर बदली पोस्टिंगसाठी, एसपी डीएसपी वगैरे साठी, कलेक्टरसाठी पण आज एक गद्दार गँग जी आहे, भाजपची गँग जी आहे ती बोली लावत आहे की किती खोके देता म्हणजे आम्ही तुम्ही त्या पदावर बसवतो. हे असं राज्य चालू शकत नाही. एका बाजूला आपण पाहतोय की तरुणांना जॉब नाही, ना सरकारी क्षेत्रात आहे ना प्रायव्हेट उद्योगात आहे. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर तिसरा वर्ग जो आहे, जो महत्वाचा वर्ग आहे, या देशातला महत्वाचा जो वर्ग आहे तो म्हणजे महिला. आज महिलांना मी विचारत आहे, इथे मोठ्या संख्येत महिला आलेल्या आहेत, तुम्हाला या भाजपच्या राज्यात सुरक्षित वाटतंय का? आज अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. सुरुवात करायची तरी कुठून करायची? आज ते पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल, त्या माणसाचं नाव पण घ्यायला मला लाज वाटते. काय रेवण्णा की काय त्याचं नाव आहे? केवढे त्याचे व्हिडिओ आलेले आहेत. प्रज्वल रेवण्णाचे केवढे व्हिडिओ आलेले? 2 की 2,500 व्हिडिओ आहेत रेप करताना. सुसाट सुटला होता तो. भाजपला हे माहिती होतं, भाजपच्या राज्यात हे झालं होतं. आणि तरी देखील भाजपचे सर्वोच्च नेते जे असतील, मोठे मोठे मंत्री असतील, त्या रेवण्णाच्या प्रचाराला गेले होते. प्रचार संपला, मतदान संपलं आणि त्या दिवशी त्या रेवण्णाला जर्मनीला पाठवायला तिथे पळून जायला त्यांनी मदत केली. एका बाजूला आपण पाहतोय अरविंद केजरीवाल साहेबांसारखे मुख्यमंत्री, हेमंत सोरेन साहेबांसारखे मुख्यमंत्री, अनेक राजकीय नेते ज्यांचं नुसतं दोष हा आहे, त्यांचा क्राईम एवढाच आहे, त्यांचा अपराध एवढाच आहे की ते सत्य बोलतात आणि भाजपच्या विरोधात बोलतात. त्यांना आत टाकलेलं आहे, जेलमध्ये टाकलेलं आहे. पण ह्या रेवण्णासारख्या राक्षसाला अटक करण्याची किंवा परत आणण्याची हिंमत भाजप दाखवत नाही. अशा राज्यात आपण कसं सुरक्षित राहणार? हेच गुंड मंत्रालयात जाऊन रील बनवत असतात, हेच गुंड आता प्रचारात फिरणार आहेत, हेच गुंड तुमच्या विरोधात वापरले जाणार आहात. पण यांना न घाबरता आपल्याला यांना टक्कर द्यायला लागेल. कारण जर आपण यांना आत्ता संपवलं नाही राजकीय हेतूनी तर हे आपल्या डोक्यावर बसतील. असेच जर आपण पाहिलं गेलं तर या मंत्रिमंडळात, या खोके सरकारच्या मंत्रिमंडळात 2 असे मंत्री आहेत. एका मंत्र्यांनी सुप्रिया यांना घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत. अक्षरशः घाणेरड्या शिव्या 16 की 17 वेळा टीव्हीवर दिल्यात, चॅनलवर दिलेल्या आहेत. मला वाटलं होतं की हे घटनाबाह्य मुख्यमंत्री थोडी तरी लाच ठेवतील आणि त्यांना हकालपट्टी त्या मंत्र्याची करतील, पण त्यांना प्रमोशन दिलं. दुसरे मंत्री असे ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले होते, त्यांच्यावर घाणेरडे आरोप झाले होते, आपल्याच काळात झाले होते. उद्धव साहेबांनी पुढचा मागचा विचार न करता, राजकीय विचार न करता 1 मिनिटात त्यांची हकालपट्टी केली होती, गेट आउट सांगितलं होतं. त्यांना पुन्हा या मिंदे सरकारमध्ये मंत्री बनवलेलं आहे. हे असं सरकार तुम्हाला मान्य आहे? हे असं सरकार महिलांना मान्य आहे? अहो हेच काय, भाजपची अजून एक गोष्ट जर सांगायची झाली, कितीतरी गोष्टी म्हणजे आता त्या बंगालच्या गव्हर्नरची गोष्ट बाहेर येते. त्यांनी तर सांगितलंय मला कोणी प्रश्न विचारायचा नाही, पोलिसांनी राजभवन मध्ये यायचं नाही, मी कोणाला उत्तर देणार नाही, मी जे करतो ते करणार असं त्या तिकडच्या गव्हर्नरनी सांगितलेलं आहे. 2 बायका समोर आल्यात की त्यांचं मोलेस्टेशन झालं, त्यांच्यावर बलात्कार झाले, त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे. अत्याचार झाले असं त्यांनी सांगितलं, हात लावले असं त्यांनी सांगितलं, पण तरी विचारपूस करायची नाही, चौकशी करायची नाही. आणि ह्याच भाजपच्या सरकारमध्ये, ह्याच भाजपच्या राजाश्रयात जर आपण पाहिलं तर गुजरातमध्ये
एक बिल्किस बानोच्या बाईवर अत्याचार झाला होता, बलात्कार झाला होता. तो बलात्कार होत असताना तिच्या 3 वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर चिरडून मारून टाकलं होतं. दगडावर डोकं तिचं आपटलं होतं त्या मुलीचं आणि मारून टाकलं होतं. सुप्रीम कोर्टाने सजा सुनावली, जन्मठेप झाली त्या बलात्कारांना. बलात्कार जेलमध्ये होते आणि मागच्या वर्षी जेव्हा भाजपला निवडणुकीत त्यांची गरज पडली तेव्हा त्याच बलात्कारांना त्यांनी बाहेर काढलं जेलमधून. कोर्टाचा अवमान करत त्यांनी बाहेर काढलं जेलमधून. जेलमधून बाहेर येता येता त्यांची आरती ओवाळली, त्यांच्या गळ्यात हार टाकले आणि प्रचारात फिरवलं. हे असं राज्य तुम्हाला मान्य आहे का? हे रेवण्णाचं राज्य तुम्हाला मान्य आहे का? हे भाजप सरकारमध्ये तुम्ही सुरक्षित स्वतःला समजता का? आपल्याला जी शिकवण दिलेली आहे, आपलं जे हिंदुत्व आहे, वंदने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आपल्याला दिली आहे, बिल्किस बानोची जातपात धर्म कुठचाही असो आणि त्या बलात्काराची जातपात धर्म कुठचाही असो, त्या बलात्काराची जातपात धर्म न पाहता त्याला फाशीच झाली पाहिजे, हे आपलं हिंदुत्व आहे. पण आज आपण पाहतोय या देशात राम राज्य आणायचं की रावण राज्य आणायचं. राम राज्य म्हणजे संविधानाचं राज्य, राम राज्य म्हणजे जनतेचं राज्य आणि रावण राज्य म्हणजे तानाशाहीचं राज्य. ह्या हिटलरचं राज्य आपण पाहतोय. आज आपण बघतोय फॅशिस्ट राज्य, तानाशाहीचं राज्य आपल्या देशात येत चाललेलं आहे. लोकशाही संपवायची, लोकशाही मिटून टाकायची, तुमचा आवाज बंद करायचा म्हणजे आमच्या विरुद्ध कोणी बोलायचं नाही, हा प्रकार सुरू झालेला आहे. आणि चौथा वर्ग जो ह्याच तानाशाहीला बळी पडत आहे. आपण काय इथे काय करतो? अच्छा, हे पडलं, ठीक आहे, लोकांमध्ये जाईल. महत्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे, चौथा वर्ग जो निर्मलाताईंनी सांगितलं की आम्ही यांची सेवा करू, ते म्हणजे गरीब. आज गरीब आपण सगळे झालो या देशामध्ये. गेल्या 10 वर्षामध्ये जर पाहिलं तर जगणं कोणाला परवडत आहे? जे आपण त्यावेळी युती म्हणून आंदोलन करायचो, जी आंदोलन आपण रस्त्यावर येऊन करायचो, लाठी खायचो, भारत बंद 1 रुपया कधी युपीने वाढवला की सांगायचे आम्ही आता भारत बंद करणार, भाजप सांगायचे आणि आपण त्याच्यात भारत बंद मध्ये सहभागी व्हायचो. आपले कार्यकर्ते जेलमध्ये जायचे, हे भाजपले बाहेर फोटो काढायचे आणि पळून जायचे. हे अशी जी परिस्थिती होती. तुम्ही मला सांगा, गॅस डिझेल पेट्रोल जीडीपी म्हणजे अर्थतज्ञांचं जीडीपी वेगळं, आपलं जीडीपी म्हणजे गॅस डिझेल पेट्रोल. 2014ला गॅसची किंमत काय होती? किती होती? आता किती झाली आहे? 400 पार नाही तर 1000 पार झाली आहे. महागाई कमी झाली आहे? महागाई कमी झाली आहे? नाही झाली. डिझेलची किंमत किती होती 2014ला? आठवते तरी का? आता किती झाली? पेट्रोलची किंमत किती होती 2014ला? आता किती झाली आहे? जरा पहा, लक्षात घ्या. कारण आज सगळीकडे मी पाहतोय व्हॉट्सअपवर प्रचार सुरू आहे भाजपचा, इकडे तिकडे सगळीकडे प्रचार चालू आहे. 400 पार, मटन मांस मच्छी, अमुक तमुक. धोका आपल्या सर्व चारी ह्या वर्गांना आहे, गरिबांना आहे, महिलांना आहे, तरुणांना आहे, शेतकऱ्यांना आहे. भाजपाने कोणालाच सोडलेलं नाहीये. भाजप हे प्रत्येक गावागावात जात आणि लुटण्याचा प्रयत्न करत आहे, जमिनी लुटण्याचा प्रयत्न करत आहे. जसं ह्या जिल्ह्यात देखील आपण पाहिलं असेल, जे आपले विरोधी उभे राहिलेत समोरून, त्यांचं काय वैशिष्ट्य आहे? ठीक आहे, ते बोलतात, त्याचा ट्रॅक भलतीकडेच गेलेला आहे. मला त्याच्यावर बोलायचं नाही, मी कधी वैयक्तिक टीका करत नाही. त्या लोकांना, त्या परिवाराला गेले 16-17 वर्ष पगार मिळतो आम्हाला शिव्या देण्यासाठी. तो मिळत जाऊ दे ना, तर चालणं तरी कसं? गॅस डिझेल पेट्रोल त्यांना तरी कसं परवडणार? मी त्यांच्या जे असे शिवे देतील, जेवढ्या धमक्या देतील, त्यांना किंमत पण देत नाही, त्यांची लायकी पण नाही त्यांना किंमत देण्याची. पण त्यांची गुंडगर्दी तुम्ही परत येऊन बसू देऊ नका. गुंड नाहीच आता चिंदी चोर झालेले आहेत, कोंबड्या पळवत असतात, जमिनी पळवत असतात. मुंबईत देखील असं कधी धिंगाणा घालायचे, नंतर सरळ केलं सगळ्यांनी त्यांना. पण कधी बायकांना जाऊन छळायचं, कधी काय करायचं, जी काही त्यांची इमेज झालेली आहे 1+2 ची, ती 1+2 तुमच्या डोक्यावर बसू नका. ते 1+2 असं बनवलं तर एक पूर्ण व्यक्ती होऊ शकते उंचीनी, पण त्या उंचीकडे आपण लक्ष द्यायचं नाहीये. ते जेवढे खाली जातील तेवढं आपल्याला वर उडायचं आहे, पाय जमिनीवर ठेवून, कारण आपल्याला जनतेची सेवा करायची आहे. इथे जे आपले उमेदवार आहेत, विनायक राऊत साहेब, आपल्याला माहिती आहे हॅट्रिक तर 100% मारणार आहेत. पण गेले 10 वर्ष मी पाहत आहे, मला आठवतं विनायक राऊत साहेब आपला 2013ला एक दौरा झाला होता, पहिला. आपण पूर्ण वरपासून खालपर्यंत आपण फिरलो होतो आणि तेव्हा देखील आपण अनेक गावांमध्ये गेलो होतात. गेल्या 10 वर्षात मला वाटत नाही एकही गाव असा राहिलं असेल जिथे तुम्ही एकदा तरी गेला नसाल. हा परिसर खूप कठीण आहे, हा मतदारसंघ फिरणं खूप कठीण आहे. कारण इथे डोंगरी भाग आहे, किनारपट्टी आहे, वेगळे वेगळे सणवार असतात. सणवारांचा विचार असेल तर आम्ही विनायक राऊत साहेबांनाच फोन करतो की कधी बरोबर काय आहे, कुठचा सण कधी आहे. पण हे सगळं करत असताना, कारण कोकणी माणूस बोलल्यानंतर आपलं कॅलेंडर समोर असतंच. पण मला आठवतं गेले 5 वर्षामध्ये असेल, गेले 2.5 वर्षामध्ये असेल, आपल्या म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात असेल,
विनायक राऊत साहेब दिसले की मला कळलं, म्हणजे वर्षा बंगल्यावर उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम करायला यायचे किंवा मंत्रालयात असायचे किंवा मातोश्रीला असायचे, जेव्हा जेव्हा विनायक राऊत साहेब दिसायचे मला कळायचं की चला कोकणाला फंड मिळत आहे. ती नायक त्यांच्यात बरोबर आहे. म्हणजे केंद्र सरकारकडून पैसे आणायचे असेल किंवा इथे राज्य सरकारकडून आणायचे असेल, विकास कसा करायचा आणि सगळ्यांना सोबत कसं घेऊन करायचं, जातपात धर्म न बघता लोकांची सेवा कशी करायची, ती त्यांच्यात मी पाहिलेली आहे. अनेकदा गाडीतून फिरत असताना कोकणामध्ये दौरे करत असताना मला ते सांगतात ह्या डोंगरा पलीकडे ह्या उंचीवर एक गाव आहे, तिथे चालून जायला लागतं, तिथे आम्ही आता रस्ता करत आहोत, इथे असं इथे हे मंदिर आहे, इथे मी फंड आणलेला आहे, इथे मी फंड आणलेला आहे. काही काही गावात असे तिथे जाऊ पण शकत नाही, तिथे ते पोहोचलेले आहेत आणि आता तिथे वीज असेल रस्ता असेल ते आणण्याचं काम करत आहेत. मला वाटतं मागच्याच काही वर्षांमध्ये आपण अशा ठिकाणी नेला होतात मला की जिथे पहिल्यांदा आपण जातोय म्हणून रस्ता बनवत होता आणि त्या रस्त्याचं भूमिपूजन आपल्या हस्ते होत होतं. हे सगळे आठवणी आहेत. पण मला प्रत्येक वेळी ते दिसायचे तेव्हा बागायतदार, काजू, आंबा हे सगळं दिसायचं आणि मी बोलायचो विनायक राऊत साहेब मला वाटतं आज तुम्ही फंड परत कोकणाकडे नेतात. आणि ते नुसतं हसायचे मिश्किलपणे, कारण त्यांना बरोबर माहिती होतं किती वेळ थांबायचं, कसं काम करून घ्यायचं. आणि मला ही खात्री पटलेली आहे. अनेक गोष्टी अडकलेल्या आहेत. जसं आता आपण मुंबई गोवा महामार्ग बघतोय, आपल्या सिंधुदुर्गातला पूर्ण झालेला आहे, पण रायगड मधला भाजपचे जे ठेकेदार होते, काही मंत्र्यांचे ठेकेदार असतील, त्यांच्यामुळे हा रखडलेला रस्ता देखील पूर्ण करायचा आहे. अनेक कामं जी आपण प्रगती मिळालेली, वेग मिळालेला आहे, तर थांबायचा नाहीये. आणि आपल्याला हे ठरवायचं आज की जर खासदार पाहिजे तर गुंडगर्दी करणारा, चिंदीचोरी करणारा नकोय. जर खासदार आपल्याला पाहिजे तर जमिनी लुटणाराला जर आपण पाहिलं तसा खासदार नकोय. आज तुम्ही विचार करा, जे आपले विरोधी पक्षातून उभे राहत आहेत, जे भाजपतून उभे राहत आहेत, ते जे काही भाषा बोलत आलेले आहेत गेले 15-16 वर्ष, जे काही भाषा आता गेले 2-2.5 वर्षात आणि 2-2.5 महिन्यात पाहिलेल्या आपण, ज्या शिव्या देत आहेत, जशा वागत आहेत, जसं गुंडगर्दी करतात, मी तुम्हाला विचारत आहे, आज जी इथे संपूर्ण वयस्कर पिढी जी बसली आहे, तुम्हाला वाटतं का तुमच्या मुला मुलींनी त्यांच्या समोर असं मोठं व्हावं? त्यांचे संस्कार की उद्धव साहेबांचे संस्कार हे तुम्ही ठरवायचे. आज जर आपण पाहिलं तर सुसंस्कृत उद्धव साहेबांनी जे महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली होती, आज पुन्हा एकदा अंधकार दिसायला लागलेला आहे. आणि जर ही भाजपाची लोक, हे चिंदी चोर, हे असे सगळे लोक जर डोक्यावर बसले तर पुन्हा एकदा महाराष्ट्राची लूट सुरू होईल, ती आपल्याला रोखायची आहे. आणि म्हणून मी आपल्याला विचारत आहे, येत्या 7 तारखेला तुम्ही मतदान कोणाला करणार? तुम्ही हॅट्रिक विनायक राऊत साहेबांची करणार की नाही करणार? हॅट्रिक करून द्यायचे नाही ना? मग 7 तारखेला तुम्ही मतदान कुठच्या चिन्हावर करणार? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? 7 तारखेला बटन कुठचं दाबायचं? ईव्हीएम वर बटन कुठचं दाबायचं? मशाल ठरलं ना? कारण हीच मशाल दिल्लीला जाणार आहे आणि विनायक राऊत साहेबच घेऊन जाणार आहेत आणि त्यासोबत महाविकास आघाडीचे आपले 48 उमेदवार जिंकून जाणार आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. फक्त 2 मिनिटाचा वेळ घेतो. या ठिकाणी शिवसेना नेता आदरणीय आदित्यजी ठाकरे यांचा सत्कार चिपळूणच्या शहर आणि तालुक्यातर्फे होतोय. हे तिकडे आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधीही कुठे कुठे फिका पडू देणार नाही. मनामध्ये माझ तरी आपण मुजोड नाही, दिसतो साधे भोळे तरी मनगट कमजोर नाही. आपल्याला लढायचा कुणामध्ये जोर नाही, आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही. तुमच्या मनामध्ये आहे आपला सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, साहेब गेल्यानंतर सगळ्या लोकांनी जायचंय, तर थांबायचंय. साहेबांच्या गाड्या गेल्यानंतरच आपण इथनं जायचंय. संतोष पवार, भैया कदम, साहेब गेल्याशिवाय कोणी जाऊ नये. समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना सर्वांचे मनापासून आभार. आघाडीच्या सर्व मतदारांचे, कार्यकर्त्यांचे सर्वांचे मनापासून आभार. साहेब तुमचे तरी श्रद्धा आपली ढळत नाही, सच्चेपणा आपला कुठे विकत मिळत नाही. गद्दारी करून आपण घालून पळत नाही.